नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलमध्ये आपल्या शेतकरी मित्रांचा मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 20 फेब्रुवारी आपण आलतो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आजची टोटल आवक 800 ते 900 मध्ये आवक बघू शकतो तुम्ही। काल लिलाव बंद होता म्हणून आज आवक वाढलेली। बघू काय बाजार भाव निघतो, व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज चॅनल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। व्हिडिओमध्ये 1 नंबर गोल्टी खात सगळ्यांचा बाजार भाव सांगेले। सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कळणार आहे। जशी कांद्याची क्वालिटी असते तसं बाजार भाव निघत असतो आणि प्रत्येक क्वालिटीचा कांदा आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवला असतो। व्हिडिओ पूर्ण बघा। आणि मित्रांनो, काल पूर्ण लिलाव बंद होता सकाळ दुपार, तर आज आवक वाढलेली। आज काय बाजार भाव निघतो, बाजारभावामध्ये काय बदल होतो का, सगळं आपल्याला व्हिडिओमध्ये कळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा। आतापर्यंत आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं, सबस्क्राइब करून घ्या दररोज कांदा लिलावचे व्हिडिओ बघण्यासाठी। व्हिडिओला लाईक करा, चला भाऊ बघू। मित्रांनो, पहिल्या लाईनपासून सुरुवात केला आपण, बघू शकतो पहिलंच नाही बघतोय 45-50 साईज आहे कांद्याची। काय भाव गेले? 990 रुपये, 990 रुपीज। कुठला आहे कांदा? राऊड। आणि मांग किती गेला होता? पहिलीच गाडी का? कोणतं बियाणं यायचं? घरगुती बियाणे, ठीक। 1050 रुपये, 1050 रुपीज। कुठले कांदे? वडनेर भैरव, 1050। आणि ते तेच ना, बरं। 1050, 1050 रुपीज, वडनेर भैरव। परवाच्या दिवशी होते का? किती गेला होता? 1050च गेली। एवढंच गेला होता ना, बरं। कोणतं बियाणं यायचं? पुन्हा पुरसून, ठीक। पुढं बघू। 901 बघ, 901 रुपये, 901 रुपीज। कुठले आपण? रेडगाव। कोणतं बियाणं द्यायचं? विकत आणले, अच्छा। पुण्याचं बियाणं आहे। परवाच्या दिवशी होते तुम्ही? किती गेला होता? 940 रुपये गेला। 940 गेला होता, अच्छा, ठीक। पुढे बघू। 600 रुपये बघू शकतो तुम्ही। गोल्टा माल आहे, गोल्टी मिक्स आहे, 600 रुपये, 600 रुपये। कुठले आपण? खडक जाम ना, बरं, ठीक। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। किती गेला आता? 851, 851 रुपीज, 851। कुठला आहे कांदा? शेलूपुरी ना। कोणतं बियाणं होतं त्याचं? परवाच्या दिवशी होते तुम्ही? किती गेला होता? गोल्टी होती का? किती गेली होती गोल्टी? 700 रुपये गोल्टी गेली, ठीक। किती गेले कांदे? 1000 रुपये, 1000 रुपीज। बघ शकतो 45-50 साईज, 1000 रुपये। कुठले आपण? रेडगाव। कोणतं बियाणं होतं याचं? परवाच्या दिवशी होते तुम्ही? नव्हते ना, ठीक। रेडगाव घरगुती बियाणं आहे। पुढे बघू। काय गेली दादा गोल्टी? 500 रुपये गोल्टी, बरं, 500 रुपये। बघ शकतो 500 रुपीज। कुठले आपण? आडगाव टप्पा, बरं। कोणतं बियाणं याचं? चायनाचं बियाणं, ठीक। किती गेले? 971, 971 रुपीज, 971। कुठले कांदे? कानमंडळ, बरं। कोणतं बियाणं आहे? ठीक। बघतो तुम्ही मीडियम। किती गेला दादा? 890 रुपये, 890 रुपीज, 890। कुठले आपण? भयाळे। कोणतं बियाणं होतं? परवाच्या दिवशी होते का? किती गेला होता? 950 परवाच्या दिवशी गेला होता, ठीक आहे। भयाळेचा कांदा आहे, ठीक आहे। पुढं बघू। 580 रुपये गोल्टी जायले, बघ शकतो। आणि खात किती गेली? 250 रुपये खात, ठीक आहे। 250, 580 रुपीज। कुठले आपण? भयाळ्याचे, ठीक। कोणतं बियाणं याचं? घरगुती बियाणं। किती गेली गोल्टी? 564 रुपये, 564 रुपये गोल्टी। कुठली आपण? बाटगाव, ठीक। किती गेले कांदे?
951 951 951 रुपीज 951. कुठले आपण भयाळे. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. 951. परवाच्या दिवशी होते का तुम्ही? किती गेला होता? 950. काही जास्त फरक नाही वाटला. हा का? अच्छा ठीक. पुढं बघू किती गेला? 840 रुपये. 840 रुपीज. 840 रुपये. कुठले आपण? आडगाव टप्पा. 840. परवाच्या दिवशी किती गेलं होतं? 900 रुपये गेलं होतं का? अच्छा ठीक. कोणतं बियाणं यायचं? ठीक. बघ सर तुम्ही किती गेलो? 1000 रुपये. 1000 रुपीज. बरं. कुठले आपण? पालखेड. 1000 रुपये. परवा किती गेलो होतं? नव्हते ना. कोणतं बियाणं यायचं? घरगुती बियाणं. बरं. किती गेले? काय भाव गेले? 960 रुपये. 960 रुपये. बघ शकतो 960 रुपये राहिले. 960 रुपीज. 960 रुपये. काय वाटतं किती जायला भाव होता? 1000 परवाच्या दिवशी होते तुम्ही? नाही ना. कुठला कांदा? केंदरीचा कांदा. ठीक. कोणतं बियाणं बोलले याचं? घरगुती बियाणं. ठीक. आणि शेजारी किती गेलं? 1060 रुपये. 1060 रुपीज. कुठला कांदा? केलदरी. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. परवाच्या दिवशी होते तुम्ही? किती गेलं होतं? 1200 रुपये. 1200. 800 रुपये गेले का? बरं. 800 रुपीज. 800 रुपये. कुठला आहे कांदा? केलदरी. कोणतं बियाणं होतं? आपलं पंचगंगा. परवाच्या दिवशी होते का? परवाच्या दिवशी जायला होतं ना. 950 जायला होते ना. ठीक. किती गेले? 951. ओके. 951. 951 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि कोणतं बियाणं होतं? हा ना. ठीक. पुढे बघ शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेले हो? 11.5 रुपये. बघ शकतो मी. 1150 रुपीज. 1150. कुठला आहे कांदा? आणि कोणतं बियाणं होतं याचं? डबल पत्ती बियाणं आहे. कातरणी. बर. परवाच्या दिवशी होते का? 12.15 गेला होता परवाच्या दिवशी. ठीक आहे. धन्यवाद काका. काय भाव गेले? 1350 रुपये. बरं. 1350. 1275 रुपीज. कुठला आहे कांदा? कातरणी. कोणतं बियाणं होतं? नारळी बियाणं आहे. ठीक आहे. 1350. परवा किती निघाले होते? 12.5 गेले होते ना. ठीक. 980 रुपये. बघ शकतो तुम्ही. 980 रुपीज. कुठला आहे कांदा? केलदरीचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं याचं? आणि परवाच्या दिवशी होते का? नाही ना. पुढं बघ. शेजारी कोण आहे? हे काय गेलं? 950 जाईल. किती गेलं? हे किती गेलं? 890. बरं. 809 ना. 90. 890 जाईल. 890 रुपीज. कुठले आपण दादा? पुरी. शेलूपुरी. आणि परवाच्या दिवशी होते का? परवा होतो. किती गेलं होतं? परवा 1000. 1052 जाईल होतं. ठीक. माल दुसरा होता का? बरं. याचं कोणतं बियाणं आहे? बरं. ठीक. हे किती गेले? 975. 95. 995. 995 रुपीज. बघतो तुम्ही. 45 ते 50 साईज आहे. कुठला आहे कांदा? आणि कोणतं बियाणं होतं? बियाणं कोणतं होतं? लालचं बियाणं आहे. ठीक आहे. शेलूपुरीचा कांदा आहे. हे किती गेलं? किती गेले तरी? 965 रुपये. 965 रुपीज. परवा किती गेले होते? 1000. कितीची अपेक्षा होती आज? 3000.
बर ठीक. कोणतं बियाणं होतं याचं? बर. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. किती किलो? हे 1125. 1125. हा 1125 रुपीज. 1125. कुठला आहे कांदा काका? केलदरी. केलदरीचा कांदा आहे. आणि कोणतं बियाणं होतं याचं? हे घरगुती पंचगंगाचं. पंचगंगाचं घरगुती बियाणं आहे. बरं ठीक आहे. परवाच्या दिवशी होते का तुम्ही? परवाच्या दिवशी नव्हतो. नव्हते ना? बरं ठीक. त्याच्या आधी त्याच्या आधी होतो ना. किती गेलो ते? पावणे 11, पावणे 11. हीच रेंज चालू होती? हीच रेंज चालू होती. बरं ठीक आहे. धन्यवाद काका. हा. चालेल. किती गेले? 900 रुपये. 900 रुपये. 900 रुपीज. शनिवारी 10,000 रुपये गेले होते. काय बोलले तुम्ही? केलदरी. खेलदरीचा कांदा आहे ना? बरं ठीक. बघ शकतो मी. किती गेले कांदे? 900 रुपये. 900 रुपीज. मीडियम साईज कांदा आहे. 900 रुपये. कुठले कांदे? खेलदरी ना. आणि परवाच्या दिवशी किती गेले होते? 940 गेले होते. अच्छा ठीक. कोणतं बियाणं आहे याचं? घरगुती बियाणं. किती गेली? 1212 डबल पत्तीमध्ये बघू शकतो मी. 55-60 साईज. कुठला आहे कांदा? कातरणीचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं? घरगुती बियाणं आहे. ठीक. कातरणी. परवा किती गेला होता? परवा गेलो होतो 1135. 1135 गेला होता. बरं आज चांगला गेला ना? ठीक. पुढे बघू. किती गेला गोल्टा? 700 रुपये गोल्टा. 700 रुपीज. कुठले आपण? सोडून घेऊ का? मुरमी. मुरमी. बरं. कोणतं बियाणं आहे काकायचं? नारळी बियाणं आहे ना? ठीक आहे. मुरमी. पुढे बघू. किती गेली? 1180 रुपये. बघतो तुम्ही. डबल पत्तीमध्ये सुपर साईज कांदा आहे. 50 ते 55 साईज आहे. 1180. 1180 रुपीज. परवा किती गेलं होतं? परवाच्या दिवशी. आजच ना? पहिला दिवस. बरं. कुठला आहे कांदा? तळेगाव. बरं ठीक. किती गेले हो? 1200 गेले का? परवा किती गेले होते? 1321 गेलं होतं. आज 121 रुपयाने कमी गेले. बरं. 1200 रुपये. 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? तळेगाव. कोणतं बियाणं यायचं? डबल पत्ती बियाणं आहे. ठीक. ही किती गेलं नारळी? 1313 रुपये. नारळी बियाणं आहे. बघू शकतो तुम्ही. 1313. 1313 रुपीज. कुठला आहे कांदा? कातरणीचा कांदा आहे. परवाच्या दिवशी किती गेला होता? 1315. आणि कोणतं बियाणं होतं? बरं ठीक. नारळी बियाणं आहे. पुढं बघू. काय भाव गेले हो? 1253. 1253 रुपीज. बघू शकतो. डबल पत्तीमध्ये कांदा आहे. कुठला आहे कांदा? कातरणीचा कांदा आहे. ठीक. आणि परवा किती गेले ते? 1350 गेले ते. ठीक. काय भाव गेले? 1240 रुपये. 1240 रुपीज. 1240. कुठला आहे कांदा? कातरणी. काय भाव गेले? 1280. 1280 रुपीज. 1280 रुपये. कोणतं बियाणं आहे याचं? नारळी. कुठला आहे कांदा? विसापूरचा कांदा आहे. किती गेली गोल्टी? 610. 610 रुपीज. कुठले आपण? कानमंडळ. ठीक आहे. काय भाव गेला? 1201 रुपये. 1201 रुपीज. 1201 रुपये. नारळी बियाणं आहे. बघू शकतो मी. 50 ते 55 साईज आहे. एक साईजमध्ये माल आहे. कुठला आहे कांदा? शेलूपुरी. परवा होते का? किती गेला होता? 1220 गेला होता. ठीक. पुढं बघ. काय गेले? 1012 रुपये. 1012 रुपीज. बघू शकतो. कुठले कांदे? शेलूपुरी ना? ठीक.